दादा नमस्कार. नमस्कार. 12 तारखेला पहाटे 3 वाजता कालवा फुटला, तुमच्या जमिनीचं नुकसान झालं. इथे आता तुमच्या जमिनी दुरुस्तीचं काम चालू आहे. माजी आमदार अतुल बेनके इथं आले, त्यांनी सूचना केल्या. त्यांनी सूचना केल्यापासूनच त्या कामाला सुरुवात झाली. त्यांचं खूप मोठं उपकार म्हणावं लागलं. टायमावर म्हणजे अच्छा, आता शिवाय मात्र खाली वापसा पण पाहिजे ना. आपण त्या अधिकाऱ्यांना पण विचारणार आहे, बाबा मशिनरी लेट का आल्या? आल्या नाही, ते वेस्ट टाइम त्याच घाली. टाइमपास करतात, टाइमपास सावकाश करतात. तिथं जो स्टाफ आहे ते कोण आहे? त्यांचे कर्मचारी का? कर्मचारी. तुमच्या पिकांचं किती नुकसान झालं, काय पंचनामा केला? पंचनामा झाले. किती रुपयाचं नुकसान झाले काय त्यांनी काही सांगितलं नाही? भरपाईबद्दल काही बोललेत का? देतो म्हटले फक्त. देतो म्हणाले. आता त्यावेळेस अधिकारी बोलले, माजी आमदार अतुल बेनके बोलले, त्यांनी शब्द पाळलाय की नाही पाळलाय? नाही, शब्द अतुल बेनके साहेबांनी पाळलाय, पूर्णपणे शब्द पाळलाय. शब्द पाळलाय. महसूल विभागाचे पण आभार, जलसंपदा विभागाचे आभार आणि माजी आमदार अतुल बेनके यांचे आभार. विद्यमान आमदार अतुल बेनके विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचे आभार. त्यांचं काय चाललंय का, त्यांचं पहिलं जे काम पाठ फुटलंय ना, ते त्यांचं करून घेण्याच्या मागे, आणि हे काम आहे ना लय हळू चालली. ते काम त्यांनी काल रातभर आहे का ते काम चालू होतं पाटाचं, पण ह्या गाड्या 5 वाजले का, एक पण ती मातीवर गाडी गेली ना तर 5 वाजले ना गाडी रिकामी येते, भरून देती नाही रे. काय तुमचं काम सावकाश चालू आहे? कालवा दुरुस्तीचं काम वेगाने चालू. मशिनी 11 वाजता आल्यात, आता 3 वाजता मशिनी चालू केलेली. तुमची मागणी काय? आम्हाला फक्त काम आमचं स्पीड काम होण्याच्या आधी फक्त आमचं काम पूर्ण झालं पाहिजे. आणि जर तुमचं काम होण्याच्या अगोदर जर कालवा दुरुस्त झाला तर ते बंद करणार, हे कामच बंद, डोकं पण येणार नाही. अच्छा, नाही पण म्हणजे मग तुम्ही कालव्यातून पाणी जाऊन देणार का? जाऊन देणार नाही. नमस्कार. 12 तारखेला कालवा पहाटे फुटला. त्याच्यानंतर अधिकारी आले, माजी आमदार अतुल बेनके आले, विद्यमान आमदारांनी पण सूचना दिल्या, तहसीलदारांनी तातडीने उपाययोजना केली, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील आता कामाला सुरुवात केलेली आहे. असे आहे का, मला आमचे सरपंच नवनाथ सुकाळे असे काल मला म्हटले की आमदार बेनके साहेबांचा फोन मला आला का तुमचे एवढं आम्ही मुंबईपर्यंत पोहोचवले, तुम्ही तुमचं काम चालू द्या, आमचं काम चालू द्या, असे नवनाथ सुकाळे मला आमचे सरपंच माजी सरपंच मला बोलले. त्या नवनाथ सुकाळेच्या सरपंच यांच्या शब्दावरती मी माझं काम चालू केलेलं आहे आणि त्यांचं काम चालू करून दिलेलं आहे. परंतु माझी एक अट अशी हांडे साहेबांना आहे, RKG हांडे यांना माझी अट अशी आहे का माझं काम ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी तुमचं काम बंद पडेल. तर आता हांडे साहेब ऑलरेडी तर मीडिया समोर येत नाहीयेत. आपण हांडे साहेबांकडे जाऊया, काय टेन्शन नाही मला. प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी. हो, वाणी साहेब तुमचे मी पहिल्यापासून धन्यवाद केले, आभारी मानतो आणि तुम्हाला मी खरं देवता मानतो. परंतु आमचे नवनाथ सुकाळे माजी सरपंच काल माझ्याकडे आले असताना त्यांनी मला सांगितले आपल्या साहेबांचा फोन आल्यामुळं आपण हे काम चालू करूयात. बघा झूम करा, हायवे किती खाली, मग आमची ही लालोलू चालू आहे, ही आमची लालोलू चालू आहे. हांडे RKG हांडे कोण असेल त्यांना इथं बोलून घ्या, ते येते नाही आता मीडिया समोर, जाऊया मी प्रत्यक्ष देतो. परंतु नवनाथ सुकाळे माझ्याकडे आल्यानंतर मी हे काम चालू करून दिलेले. आता तुमच्या वावरात 2 फोकलँड आहे. फोकलँड नाही, हे फक्त काय आहे, हे फक्त देवाला निवड ठेवायचं म्हणून काम चालू आहे. माझे काम आहे तसंच जाग्यावरती, कामाचा वेग कमी. आता तुमचं नुकसान काय झालं? माझे कंप्लेंट आहे ना, कंप्लेंट धाना गेला, अंदाजे धाना कंप्लेंट 5 लाखाचा धाना पकडा आणि बाकीची शेतीची नुकसान 5 एकरचे नुकसान पकडा. आणि यांनी फक्त लालू काम चालू केले. आता मी त्यांना बोलल्यामुळे त्यांनी काम चालू सकाळपासून 3 दिवस झालं. बघा मातीचं ढिगल किती, गाड्यामध्ये माती किती. हे RK हांडेचं काम आहे. हे मी 3 दिवस यांच्या संग भांडतोय. RG हांडेचं हे काम आहे, 3 दिवस यांच्या संग भांडतोय मी. काय हे 2 दिवसाचं काम आहे, त्यांनी 4था दिवस उगावलाय. मग हे अशी जर कामं सरकारची असन, माझं काम नाही झालं तरी चालेल, पण एखादा अधिकार करून ह्या खाड्यात मी घालणार. मीडियामध्ये काय सांगितलं, चिकून सुद्धा RCC होणार, इकून RCC. बघा माती टाकताय, माती गांबेल्यामध्ये माती घ्या, वाणी साहेब यांची माती घ्या, यांची कामं बघा किती अधोगतीची कामं आहेत ही. वाणी साहेब तुम्ही बघा, यांनी काय सांगितलं, आपण RCC करून घेऊ. यांनी माती अक्षरशः 2-3 डंपर तिकडे त्या मातीमध्ये गाडले, ते बाहेर काढतात. त्या मोरे फुटलेले असेल त्याच मोरे गाडले, ती बाहेर काढतात, माती बाहेर काढतात. त्यांची ही माती मोरे फुटलेले गाडले, त्याच मोरे गाडले. त्यांनी नवीन मोरे नाही आणल्या. वाणी साहेब यांनी मोरे नवीन आणलेल्या नाहीत, हे पुन्हा फुटणार आहे. हे लेबर लोकांचे फोटो घ्या, ही माती याच्यामध्ये टाकले, दाखवा ही माती, दाखवा लेबर लोकांची माती टाकली, दाखवा वाणी साहेब ही माती.
हे लेबर लोकांनी माती टाकली, हे पोकली नाही. आणि हे दगड बघा, इथं RCC काम होणार होतं, दगड टाकले त्यांनी, अक्षर दगड पोकली दाखवा. साहेबांशी बोलू दादा, साहेबांशी बोलू. या वर या इकडचा दगड दाखवा. काल 2 टिपर वरून टाकले त्यांनी, आता माझ्या समोर टाकले कालचे. वर या वर या. तू नको ओ आंटे साहेब या इकडं. यांनी RCC काम करायला सांगितलं, 2 टिपर इथं दगडाचे खाली केले. हा खड्डा बुजावलेला आहे, हा खड्डा इथं जो होता ना, या दगडांनी बुजावलेला आहे इथं. हांडे साहेब 3 दिवस झाले, एवढी माती किती टाकली माहिती का? 3 दिवस 10 टिपर चालू आहे असे सांगतात ते, पण 3 दिवस झाले एवढीच माझी 10% काम नाही झालेलं यांचं. खाली पडशील. दाखवा माती दाखवा आणि हे लेबर दाखवा. हे RCC काम ही हांडे साहेबांनी कबुली केलेली. हे हांडे साहेबांनी काय सांगितलं, RCC काम करतो आम्ही, RCC काम करतो. आणि यांनी अक्षरशः दगड टाकले तिथं या कामामध्ये. अक्षरशः दुर्लक्ष गतीचं काम चालू आहे यांचं. नाही आता ते त्यांचं काम कसं करायचं पाहतील. हा तुमचं माझी ऐका एक मिनिट. हा जमीन लेवलचं काम पहिलं कसं चालू आहे ते सांगा बरं. ही माझी अशी भूमिका सगळ्यांनी सांगितलं होतं, माझी सगळी कामं क्लिअर झाल्याशिवाय कामाला हात लावायचं नाही. तर नवनाथ सुकाळे काल माझ्याकडे आले, म्हणले का आमदार साहेबांनी आपल्याला एवढं सहकार्य केलं, तू त्यांचं काम चालू करू दे, तुमचं काम चालू राहील. तर माझं काम मी दुपारी बोलल्यामुळे चालू झालेलं आहे. एवढी माती आणतं, टिपरची माती दाखवत 1% काम नाही झालं साहेब, माझं 1% काम नाही झालं. यांना भांडणं करून मी यांच्या पोकळीने चालू केलेले. दिवसातून फक्त 15 मिनिटाचं काम चालू करतात, मशीन बंद करतात. मग यांची कामं यांनी चालू करायची, माझं काम बंद करायचं साहेब यांनी. मग या शेतकऱ्यांनी काय करायचं? ऐका, तुमचं काम स्लो चालू आहे. स्लो चालू आहे, यांचं फाट गतीने चालू आहे. 1% माझं काम, यांचं 10% काम चालू आहे. काम आहे आणि यांचे काम फाट गतीने चालू आहे. धरणाच्या कालव्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. 12 तारखेला हा कालवा फुटला आणि त्याच्यात मी बोलल्यामुळे यांनी मस्ती चालू केलं. दुपारी 4 तास मस्ती बंद होत्या, 10% काम नाही झाले माझे. दुरुस्तीचं देखील काम सुरू आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दोन्ही कामं एकाच वेळेस सुरू झालेली आहे. या ठिकाणी जलसंपदा विभागाचे फास्ट काम चालू आहे. त्यांनी त्याबाबत शेतकऱ्यांचं गाऱ्हाणे जे आहे ते देखील ऐकून घेणं गरजेचं आहे. या विभागाचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी काम करतोय. व्यवस्थित सगळं नियोजन चालू आहे. शेतकऱ्याच्या मात्र जे शेताचं जे काम चालू आहे त्या कामाची गती खूप कमी आहे. 1% पण साहेब नाही, 1% सुद्धा कमी नाही. यांनी दाखवा आणि साहेब तुम्ही दाखवा, 1% सुद्धा माहिती हे नाही. देखील ते या कालव्याच्या काठावर बसलेले आहेत. हे डायरेक्ट पुढे मंत्रालयापर्यंत बातमी गेली पाहिजे. अभियंता गणेश नांदोर यांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आपण त्यांचं देखील त्यांचं काय म्हणणं ते देखील आपण घेणार, जाणून घ्या. आता तुम्ही काळजी करू नका, डिपार्टमेंट तुमच्या सोबत आहे. ही डिपार्टमेंट नका वरून वरपर्यंत ही बातमी गेली पाहिजे, पर्यंत सगळीकडे जाणार आहे. 1% काम नाही झालं यांचं. 10 मिनिटात 10 मिनिटात 10% काम झाले माझं. न्याय मिळेल, 1% काम नाही झालेलं माझं. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे लोक तुमच्या सोबत आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आपली विनंती आहे की या शेतकऱ्याला न्याय मिळायला हवा. त्यांचं नुकसान अख्खं नुकसान आहे साहेब माझं. जमीन या ठिकाणी वाहून गेलेली आहे. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांना बोलावं द्यावं, यांनी मस्ती चालू करावा. तहसीलदार बाळासाहेब सिरसाट यांनी देखील सहकार्य चांगलं केलं. सगळ्याच लोकप्रतिनिधींकडे लक्ष दिलेलं आहे. कामाचा वेग देखील चांगला आहे. परंतु ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी जे काम चालू आहे, मशिनरी चालू आहेत, त्याचं काम अतिशय संत गतीने चालू आहे. अहो वाणी साहेब यांनी जुन्या फुटच्या मोऱ्या बसवल्या, दाखवून सोडायला लागल्या. जुन्या मोऱ्या फुटच्या काम करून सुद्धा उपयोग होणार नाही याचा. संबंधित शेतकऱ्यांचं यांनी फक्त लालू केले, देव झापा केला यांनी. देवाला निवायचं दाखवतं दाखवलं यांनी. शकतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु यातलं तांत्रिक नॉलेज अभियंत्याला असतं. आपण अभियंता यांचं काय म्हणणं आहे तिथं हांडे साहेबांची आपलं म्हणणं घेण्याचा आपला प्रयत्न आहे. फाट गतीनं आम्ही शेतकऱ्यांनी फाशी घ्यायची. यांना घेऊन मारणार, मी सोडणार नाही. हाद्या सोड, माणसं ते माणूसच आहे. त्यांनी सुद्धा त्यांचं काम फाट गतीनं करायचं, आमचं काम केलं पाहिजे ना. करतील जसं यांचं काम फाट गतीनं चालू तसं आमचं केलं पाहिजे. काय नाव? मी सुनील निमसे. ऐका, सुनील निमसे. मशिनरी चालू आहे, काम चालू आहे. ऐका एक मिनिट ऐका. इथं जलसंपदा विभागाचे हांडे साहेब आहेत. आपण त्यांचं देखील म्हणणं शांत राहा. 12 तारखेला साहेब कालवा फुटला. तुम्ही इथं थांबू नये, तळ ठुकू नयेत. म्हणजे भर उन्हात तुम्ही थांबू नयेत. तुमच्या अधिकाऱ्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे. कालवा दुरुस्तीचं काम चालू झालंय. शेतकऱ्याच्या जमीन नुकसानीचं देखील काम चालू आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आमचं काम खूप स्लो गतीनं चालू आहे. नाही, आपण आतापर्यंत
मशिनरी जवळपास आहेत ना 2 पोखल्यान तिकडे वरती डॅममध्ये आहेत आणि 6 टिप्पर तिकडनं आपण माती वाहतो इकडं. थांबा हा यांचा आहे का मी सांगतो टिप्पर किती बंद पडलेले तिथं मी डोळ्याने पाहिले माझ्या व्हिडिओ आहेत हांडे त्यांचे. साहेबांना बोलू द्या. कालचे व्हिडिओ आहेत. पडलेले तर उन्हाचा पिरियड आहे, जरा उन्हाच्या टायमाला अहो चालतीच नाही बळ टाकला तरी चालती नाही. मी स्वतः काल तिथं होतो, त्यांचं ऐकून आपण. हा सर, स्वतः काल तिथं होतो मी. हांडे साहेबांचं ऐकून. सकाळपासून टिप्पर चालतात, नंतर आहेत ना 1-2 वाजता ते बंद करतात, 2 तास जेवणाची सुट्टी घेतात आणि 4ला चालू करतात. आणि आपण ह्यांचे जे चर काढायचे त्याच्यासाठी 2 पोकल्यान लावलेले आणि एक JCP लोडर आहेत ना, हे माती जेसीबी stack आता केलेली आहे. यशली आलेली माती शॉक आहे. परंतु मी बोलल्याच्या नंतर हे जेसीबी 2 तासापूर्वी चालू आहे. परंतु हांडे साहेब मला वाणी साहेब मला काय म्हणायचंय, या जेसीबीचं कमीत कमी ना तर माती आल्याशिवाय आपण ढकलणार आहे ही का? मातीचा शोकासाठी करता ते येईल. stack- या माती शोक केला माझ्या दुसऱ्या क्षेत्रानं नुकसान केली अहो, यांनी. तिकडे पाऊस झाल्यानंतर इकडे माती कशी येणार मी याच्यात काय पिकवायचं? दादा, साहेब, आपलं काय आपण घेणार ठरलंय आहे करून की सगळं. तुमचा कालवा आणि जमीन सपाट एकाच वेळेस झाली पाहिजे की नाही, तसं कालव्यातून 50% काम सुद्धा नाही माझं, 1% काम नाही झालं ते यांचं. मशिनरी यांच्या वाढवतील. मस्त आल्या सगळं बंद पडलं. मी धरणा स्वतः जाऊन आलेलो आहे. मशिनरी वाढवतील. आपल्याला जमीन सपाट करायची की नाही. मला सगळ्या गोष्टी हे काम चालू करून दिलंय मी. नवनाथ सुकाळे सरपंच आमच्या गावचं याच्या शब्दावर मी काल काम चालू करून दिलेलं आहे. दोन्ही कामं एका वेळेस पूर्ण होतील. आपण हांडे साहेबांशी परत बोलू. तुम्ही 2 मिनिटं शांत राहा. ठीक आहे. साहेब, आता यांचं जे जमीन सपाटीकरणाचं काम चालू आहे हां. ते किती दिवसात पूर्ण होईल? हे आपण सायमल्टेनियसली दोन्ही कामं चालू आहेत आणि आपण मला- त्यांचं पूर्ण काम केल्याशिवाय इथून डिपार्टमेंटची मशिनरी हलवणार नाही. पण नाही, आता समजा तुमचं कालव्याचं काम झालं, हां. तुम्ही अगोदर पाणी सोडणार का दोन्ही कामं एकाच वेळेस पूर्ण नाही, करणार? त्यांचं पूर्ण करून देणार ना आपण. पूर्ण केल्याशिवाय पाणी जाणार नाही. नाही बाबा ऐकलं, डिपार्टमेंट याला तुमच्या सोबत आहे. वाणी साहेब पुन्हा तुम्हाला मी बोलवणार इथं. माझे काम मी आज सकाळी मशनरी ताब्यात दिल्यात, 2 तास काम केलं ना. आता मी बोलल्यामुळे यांच्या मशनरी फास्ट गतीने चालू झालेली आहेत. दादा, टेक्निकल अडचण असू शकतो एखादी. काय तर अडचण नाही. 3 तास जेवणासाठी एका माणसं ड्रायव्हरला लागतात का, मला याचं उत्तर द्या. तुमचं मशिनरी 24 तास काम चालू राहील. फाट गतीने जेवढं उद्या भात पिकवायचं, मला पाऊस आला मी शेती पिकवायची कशी काय? अहो, तुमचं काम पूर्ण डिपार्टमेंट करणार आहे दादा. हे काय ही बातमी वर गेली पाहिजे, मंत्रालयापर्यंत बातमी गेली पाहिजे. घटना काय असं नॅचरल म्हणजे होते ती सांगून किंवा कोण असं स्वतःहून मी कालवा करत प्रेमाने नाही. यांना काम चालू करून दिले, त्यांनी सर, माहीत सर, मारायची सुरुवात सर, केली. थोडी शंका आहे. आता मी तर त्यातला पूर्ण अज्ञानी, मी काही इंजिनियर नाही. इथं जे- वाणी साहेब यांना प्रेमाने काम चालू करायला दिलं, यांना फक्त जागा दिली तर त्यांनी माहीत मारायची सुरुवात केली इकडं. इथं आता जे दुरुस्तीचं काम चालू आहे त्यांचं म्हणणं आहे, जुने पाईप वापरले, माती बघा तर दाखवा नवीन पाईप असतील तर. बाबा, कालवा- फुटलेले पाईप दाखवा तुम्ही यांना. होईल का? साहेब हे आहेत ना जुने जे पाईप आहेत ना तेच वापरायचं. आपण काही नवीन इस्टिमेट वगैरे त्याच्यामध्ये असे नवी पाईप काय पण परत केलेलं फुटण्याची नाही. शक्यता नाही, फुटण्याची शक्यता कमी राहणार आहे. कारण अच्छा, इथं- कमी राहणार. कमी राहणार आहे. नाही, कारण कमी कसं माहिती, राहणार. पहिल्या दिवशी ज्या टायमाला आपण वाणी साहेब बाईट घेतली त्या टायमाला काय म्हणले, दोन्ही साईडने RCC 3 ठिकाणी RCC काम करू. नाही, इथं- आज यांनी दगड भरले, अक्षरशः दगड भरले तिथं. त्यांनी नाही म्हणावा. त्यांना बोलू द्या ना दादा. हे पाणी इथं जे आहेत ना खाली आपण याला पाईपला पूर्ण कॅपिंग करणार आहोत आणि हे जे या ठिकाणी लाईनिंग करणार आहे ते पूर्ण RCC स्टीलमध्ये हे करणार आहे आणि एक बाजू का दुई बाजू दोन्ही बाजूनी. RCC? हा, ठीक आहे. मग दगड का भरले इथं? दगड नाही ते हे 2 टिपर आणले होते, दगड गेले कुठं? त्यांचं ऐका तुम्ही. सी कॅपिंग करणार आहे आणि इकडची जी वॉल आहे ना ती RCC वॉल बांधणार आहे. शिवणार आणि ही किल्ली दोन्ही इकडे- बाजूने. दोन्ही बाजूला ही ऐका सर, इथं 2 मीटरची आहेत ना रुंद वरती RCC होणार हे मान्य. ही ही wall किल्ली इथं होणार आहे. ही किल्ली आणि इकडे आहेत ना 15 सेंटीमीटर जाडीचं RCC स्टील टाकून लाइनिंग ते करणार 2 आहोत. स्पॉट साहेब थांबा. ते 2 स्पॉटचं सांगा. ते 2 स्पॉटचं सांगा. ते 2 स्पॉटचं सांगा. माझं आपण करणार आहे ना साहेब. मग हे झाल्याशिवाय पाणी सुटणार नाही. नाही. पहिली गोष्ट माझ्या शेतीची नुकसान. तोपर्यंत याला 4-5 दिवस जाणार आहे. मला स्पीड किती देणार माझ्या जमिनीचं आहे ना, किती साहेब. स्पीड देणार? हे बघा आता हे दाखवू नका. मी बोलल्यामुळे स्पीड झाले, हे फक्त मस्त निर्णय झाले. टिपर मध्ये माती दाखवा, वाणी साहेब साहेबांना- इथून माती दाखवा. साहेबांना बोलू द्या ना. टिप्पर जुने साहेबांना झालेले. बोलू द्या. दुसरे मागवा ना. साहेबांना बोलू 3 द्या. टिपर धरणावर मी स्वतः काल गेलेलो आहे. साहेब, भरून आमचे सरपंच नवनाथ सुकाळे तिथं असताना मी तिथं गेलेलो आहे. निमिष दादा, साहेबांना पण बोलू द्या ना. साहेब, यांचं काय म्हणणं आहे फक्त की फाट गतीनं काम करा. एक मिनिट. जिथं अर्ध्या तासाचं काम तिथं 3 दिवस गेले. अर्ध्या तासाचं काम 3 दिवस गेले. निमसे साहेब आपण तुमचं सगळं काम करून देणार आहोत. मला मुदत द्या. ह्या दिवसामध्ये तुमचं काम होईल अशी मुदत द्या मला. सर, मुदत जोपर्यंत आता- तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कालव्याने पाणी जाणार नाही. असं हांडे साहेबांनी गोळी द्यावा, मीडिया समोर गोळी द्यावा. जाणार नाही ना तुम्ही
बांध नका काढून दे तिथं बांध ते सांगू नका आम्हाला, फक्त आम्हाला मीडिया समोर फक्त एवढंच सांगा, ज्या टायमाला माझे काम पूर्ण होईल त्या दिवशी पाणी सुटत, हा. अशी मीडिया समोर बातमी द्या आणि ही बातमी पुढे जाऊ द्या, त्यांचं दोन मंत्रालयापर्यंत जाऊ द्या. ते जास्त थोडस बाधित आहे. एक पहिलं क्षेत्र आणि खालचं म्हणजे क्षेत्र पूर्ववत केल्याशिवाय यांनी- पाणी खाली जाणार नाही. हा पाणी सुटलं जाणार ना अशी बातमी द्या मला. मोठ्या प्रमाणात इथं माती सगळी स्टॅक करून ठेवलेली आहे. फक्त माती फक्त अर्ध्या तासाची लोट आहे, शेतात- जास्त नाही, फक्त 3 टिपर खाली खाली मोजून 3 दिवसामध्ये 3 टिपर खाली केले. एवढाच विषय राहिलेला आहे. त्यांच्या कामाला किती दिवस लागतील एक अजून 5-1 दिवस लागतील आणि कालवा दुरुस्त व्हायला किती दिवस लागतील? त्याला पण 5-1 दिवस लागतील. साहेब यांच्याच खाली आपलं पण शेत आहे, ती पण सेम अशीच कंडिशन. सगळ्यांची दुरुस्ती होईल. आता साहेब आपण खाली कालवा तसं बंद पाणी केलेलं आहे. सुटणार नाही, तिथं जे परवा चर्चा आपली झाली तसं पाणी सुटणार नाही. तुम्ही आता शब्द दिलाय ना, काय करणार आहे? तिथं पण RCC लाईनिंग करणार आहोत. फक्त हांडे साहेब मला शब्द दिलाय, तुम्ही माझं काम पूर्ण झाल्यावर पाणी सुटणार नाही. हे माझं 5 दिवसाचं काम नाही, तुमचे टिपर 3 दिवसामध्ये 30 टिपर आले, ते पण दादा, एक ट्रॉलीचं टिपर आले. आता मला एक सांगा, किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांचे नाव माझं टोटल 5.5 एकर तुमचं काय क्षेत्र. नाव? माझं बबन गेनू निमसे, यांचा मुलगा सुनील बबन निमसे, भाऊ? माझं टोटल संतोष बबन निमसे माझा भाऊ. टोटल माझं क्षेत्र 5.5 एकर. शंकर साखर मांडे यांचं क्षेत्र टोटल 5.5 एकर क्षेत्र. असं टोटल 10.5 एकरचे नुकसान आता ऑलरेडी आहे. खालच्या शेतकऱ्यांचं मी अजून पाहिलेलं नाही. यांच्याच खाली आपलं क्षेत्र आहे, यांचं 5.5 एकर क्षेत्र आहे. 4 एकर क्षेत्र माती वाहून गेलेली पाणी. यांनी फक्त यांचं काम चालू ठेवलं, शेतकऱ्यांचं वाटलं होऊ दे ना, यांना काही नाही. दादा होणार आहे का? यांच्याच कामाला जर एवढा टाइम काय होतं, कॅमेरा समोर आल्यावर आपण थोडं कमी अहो 3 दिवस झालं 10 फुटाचा पट्टी तयार नाही झाली यांची. 10 फुटाची पट्टी. होईल होईल. वाणी साहेब तुम्हाला परत फोन करतो, तुम्ही परत या इथं. अशी, आता जे कालव्याचं काम सुरू आहे ते किती दिवसात पूर्ण होईल? एक 5-6 दिवस लागतील. आणि आमच्या शेतीचं काम किती दिवसात पूर्ण होईल? आणि शेतीचं यांचं काम किती दिवसात पूर्ण होईल मला सांगा. सेम टाइम. आणि हे जर नाही झालं तर याला ऑप्शन काय? ते म्हणाले पाणी जाऊन देऊ नका. अशी त्यांनी मंत्रालयापर्यंत यांनी ग्वाही द्यावं का पाणी जाऊन नका, ते पाणी सोडणार त्यांना नाही. जेवढे अधिकारी आहेत तेवढंच ते बोलतील. मंत्री स्तरावरचं ते नाही बोलू शकत. आपण पाहिलंय, अहो हे चोर वाट आहे सगळ्या वाणी साहेब. या आपण या ठिकाणी पाहतोय अधिकाऱ्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट, जोपर्यंत या हे पुढं मंत्रालयापर्यंत हे बातमी जाऊ द्या. ही आमची नुकसान किती 10 एकर जमीन पाण्या अक्षरशः होऊन गेलेली आहे. त्याचे बांध पूर्ण करणे हे सगळं काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि त्यानंतरच मग पाणी सोडून दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नांदोर, रवींद्र हांडे या सगळ्या मंडळींचं चांगलं सहकार्य या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यातल्या त्यात वाणी साहेब तुमचे खूप खूप आम्ही धन्यवाद. आम्ही सगळे शेतकरी, शेतकऱ्यांचं जे नुकसान सगळे झालेलं आहे, शेतकरी आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. मोठं आहे हे नुकसान. त्यांना त्याची भरपाई मिळेल, पिकांची भरपाई मिळेल. अवकाशात काय नाही लेवल अजून. होईल. शासनाने या संदर्भामध्ये योग्य दखल घ्यावी. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान भरपाई, जमिनीची लेवल होत नाही, तोपर्यंत कालव्यातून पाणी जाऊ देणार नाही असा शेतकऱ्यांनी इशारा दिला. आणि हांडे साहेबांनी सुद्धा ती कबुली दिलेली. इतर टाइम्स, पिंपळगाव जोगा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.